गुळखंडमध्ये रणजित मोरे यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ। आकर्षक पारितोषिकांसह स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सेलू तालुक्यातील गुळखंड येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी उत्साहात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रणजित मोरे यांच्या हस्ते पालकमंत्री मेघना बोर्डीकर तसेच रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाने पार पडले। मैदानात नारळ फोडून पारंपरिक पद्धतीने स्पर्धेला शुभारंभ करण्यात आला। क्रीडाप्रेमी युवकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्यास विशेष उत्साह लाभला। या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे। प्रथम पारितोषिक 21,000 रुपये रणजित मोरे यांनी ठेवले। द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये सिद्धू खोसे यांच्या वतीने तर तृतीय पारितोषिक 5,000 रुपये प्रभाकर इकर यांनी उपलब्ध करून दिले। तसेच या स्पर्धेमध्ये विविध पारितोषिक पवन जाधव, शेख शफीक आणि सुंदर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत। या पारितोषिकांमुळे स्पर्धेत उत्साह आणि चुरस अधिक वाढली आहे। उद्घाटनावेळी रणजित मोरे यांनी खेळाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शिस्त, संघभावना आणि निरोगीपणा वृद्धिंगत होतो असे सांगत अशा उपक्रमांची गावागावात आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले। त्यांच्या प्रेरणादायी संदेशाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उद्घाटन सोहळ्यास कृष्णा तुरे, विक्रम सुलक्षणे, हनुमान काठोळे यांच्यासह स्पर्धेतील खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक युवकांनी उत्तम नियोजन करून स्पर्धेचे आयोजन केले असून दिवसभरात अनेक रोमांचक सामने रंगणार आहेत। उत्कृष्ट व्यवस्थापन, आकर्षक बक्षिसे आणि मोठा लोकसहभाग यामुळे ही स्पर्धा गुळखंड गावाच्या क्रीडा परंपरेत एक भव्य, संस्मरणीय आणि उत्साहवर्धक उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। आज गुळखंड परिसरात जे क्रिकेटची स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचे उद्घाटन तुमच्या हस्ते केले, तुम्हाला काय वाटते? म्हणजे याबद्दल काय बोलणार तुम्ही? असं आहे, ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, पण त्यांना कुठंतरी प्लॅटफॉर्म किंवा वाव भेटावा म्हणून या निमित्त आपण परिसरातल्या चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत, क्रिकेट खेळणारे, त्यांच्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। संभाजीनगर सारख्या ठिकाणी APL सारख्या चांगले चांगले क्रिकेट सामने आयोजित केले जातात। तसेही आपल्या भागात परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातून चांगले चांगले खेळाडू संभाजीनगर सारख्या IPL सारख्या ठिकाणी खेळण्यात त्यांचं उत्कृष्ट जी फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, त्यांचाही कुठेतरी वाव भेटण्यासाठी आपण क्रिकेट सामन्यासाठी आयोजन केलं आहे। भविष्यात तुम्ही आता या क्रिकेट मैदानासाठी काय म्हणजे शासनाकडून योजना आणणार का? निश्चितपणे आणणारच आहे, कारण यांनी आता सुंदररावनी सांगितलं की भरपूर गायरान आहे, तर ह्या गायरानाचा उपयोग खेळाडूंसाठी कसा करून देण्यात येईल याच्यासाठी मी खूप प्रयत्न करेल। निश्चितपणे सांस्कृतिक आपले नवीन नवीन खेळाचे आयोजन आपण केले पाहिजे। ह्याच्यातून नवीन नवीन यंग पोरांमध्ये कर्तृत्व असेल, त्यांच्यामध्ये काय आहे ते समोर आलं पाहिजे। याच्यातून त्यांनाही काहीतरी उद्या भविष्याचा फायदा झाला पाहिजे। त्यांचंही नाव कुठंतरी आपल्या गावातून, ग्रामीण भागातून, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्यात ठिकाणी, राज्यात ठिकाणी त्यांचं नाव गेलं पाहिजे। यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी आयोजन केलं पाहिजे नवीन नवीन खेळाचं।